नमस्कार. ज्ञानसाधना मीडियामध्ये सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. आज मराठा मंदिर कार्यालय येथे आम्ही जमलेलो आहोत. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर बेळगाव आयोजित 7वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन आज यशस्वीरित्या संपन्न होत आहे आणि उद्या संपन्न होत आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून आज सायंकाळी पूर्वनियोजित तयारी कशा पद्धतीने चाललेली आहे हे पाहण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. या संमेलनाचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट सुधीर चव्हाण सर, मी या ज्ञानसाधना मीडियामध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो. त्यानंतर या संमेलनाचे या संघटनेचे शिक्षक तसेच बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे आमचे मित्र रणजित चौगुले सर यांचं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. यानंतर मोहन आष्टेकर सर या चळवळीतले सदस्य आणि शिक्षक पदाचा पदभार सांभाळत या सामाजिक चळवळीमध्ये सहभाग घेणारे आदरणीय मोहन आष्टेकर सर यांचं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. यानंतर अतिशय भारदस्त व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांची परिचित असणारे मराठा मंडळमध्ये नुकताच आष्टेकर सरांना आणि मोहन पाटील सरांना एम के पाटील सरांना मुख्याध्यापकपदी बढती मिळाली. त्याबद्दल सुद्धा मी दोघांना मनापासून या ज्ञानसाधना मीडियाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देतोय. तर या ठिकाणी तसेच एक अभियंता आणि सामाजिक चळवळीतले सक्रिय कार्यकर्ते आणि मराठी भाषा जिवंत ठेवण्याचं काम करणारे MY घाडी सर त्यांचं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आज अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गेल्या अनेक वर्षापासून कोरोनाच्या काळानंतर अतिशय अविरतपणे कार्य करणारी ही संघटना आणि त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा सहभागी आहोत आणि या सर्व व्यासपीठावरील मान्यवर मंडळींनी अतिशय अविरतपणे ते कार्य करण्याचं काम न थांबता ते अखंडपणे चालू केलेले आहे. गेले 7 वर्ष आणि हे 7 वर्षाचं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाण्याची परंपरा या साहित्य मंडळाने केलेले आहे. या साहित्य मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य आणि सर्व मराठी भाषिकांचे आणि इतर बेळगाववासियांचे सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतोय. आमच्यासोबत असलेले या संघटनेचे अध्यक्ष, संमेलनाचे अध्यक्ष सुधीर चव्हाण साहेबांना विचारू इच्छितोय, आज महाराष्ट्रातले नामवंत ज्येष्ठ साहित्यिक मंडळी आज विराजमान झालेले बेळगावमध्ये आहेत. तर त्यांच्या सानिध्यात त्यांच्या नेतृत्वाखाली हे संमेलन यशस्वी होत आहे. तर आज आम्ही या मराठा मंदिर कार्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारची तयारी चालू आहे. तर या संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल सर? सीमाभागामध्ये आपली मराठी भाषा, संस्कृती त्याचे संवर्धन करण्यासाठी जवळपास या सीमाभागामध्ये 15 मराठी साहित्य संमेलन भरवलं जात असतं. तिथे प्रामुख्यानं ग्रामीण भागामध्ये बेळगाव शहरामध्ये एखादं मराठी साहित्य संमेलन व्हावं हा एक उदात्त हेतूनं आणि काही मराठी प्रेमी सर्व कार्यकर्ते लोक एकत्र येऊन गेली 7 वर्ष सातत्यानं मराठा मंदिर या ठिकाणी त्यांच्या मराठा मंदिरच्या संयुक्त विद्यमानानं आपण हे नेहमी संमेलन घेत आहोत. आणि बेळगाव नगरीमध्ये प्रत्येक वर्षी ज्येष्ठ साहित्यिकांना बोलवून हे संमेलन घेत असतो. यावर्षी आपण जे 7वं मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि या संमेलनाचे अध्यक्ष साताऱ्यातील एक ज्येष्ठ साहित्यिक यशवंत पाटील हे घोषित आहे. त्याचप्रमाणे शिवव्याख्याते गोसावी मुंबईहून येत आहेत.
त्याचप्रमाणे प्रशांत मोरे एक ज्येष्ठ कवी उद्याच्या साहित्यामध्ये येत आहे. खरोखरच आम्ही बेळगाव विषय या संमेलनासाठी खूप जय्यत तयारी केलेली आहे आणि खूप चंदगड तालुका असेल, बेळगाव जिल्हा असेल, संपूर्ण लोक या संमेलनात सहभागी होत असतात. हे 3 सत्रात आम्ही संमेलन घेत आहोत. जवळपास हजारो अधिक लोक तिथे उपस्थित होत असतात. आम्ही नक्कीच यावेळी हे सर्वांच्या सहकार्यानं हे निश्चितपणे हे संमेलन यशस्वी करणार आहोत. बेळगावमध्ये एक नावाजलेलं साहित्य संमेलन म्हणून याची ओळख आहे आणि नक्कीच यावर्षीसुद्धा हे संमेलन नावावर बसेल त्यात दुमत नाही. धन्यवाद सर. आपण दिलेले विचार, मौलिक विचार नक्कीच आम्ही स्वीकारू. आमची त्या माध्यमातून सर्व बेळगाववासियांना उद्या भरत असलेल्या साहित्य संमेलनामध्ये सर्वजण सहभागी होऊन एक मराठी भाषा संस्कृती चळवळ पुढे घेऊन जाण्याची आपण सर्वजण प्रयत्न करूयात. आज मोहन आष्टेकर सर या चळवळीमध्ये अविरतपणे सुद्धा या चळवळीत सहभाग घेतलेला आहात सर. एक शिक्षक, एक मराठी भाषा चळवळीचा ही पालखी पुढे घेऊन जात असताना तुमच्या या माध्यमातून तुमचे अनुभव काय आहेत सर? अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंडी बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमानानं गेल्या 7 वर्षापासून आम्ही हे मराठीचं साहित्य संमेलन, आपल्या मातृभाषेचं साहित्य संमेलन आम्ही बेळगाव शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आपण भरवत आहोत. यापूर्वीसुद्धा बेळगावकरांनी आणि बेळगाव तालुक्यातील, बेळगाव जिल्ह्यातील, चंदगड तालुक्यातील अनेक रसिक असे मराठीचे श्रोते या संमेलनाला उपस्थित होत असतात आणि उद्याच्या संमेलनालासुद्धा की बेळगाव शहर, बेळगाव तालुका, बेळगावच्या आजूबाजूचे जे मराठी बांधव आहेत, रसिक श्रोते आहेत, यांनी या संमेलनाचा आस्वाद यावा असं की आमच्या कार्यक्रमाच्या वतीनं आम्ही सर्वांना आवाहन करतो. त्याचबरोबर गेल्या 7 वर्षापासून अगदी लहान अशा स्वरूपामध्ये पहिलं साहित्य संमेलन आम्ही या ठिकाणी भरवलं आणि दिवसेंदिवस हे संमेलन मोठं होत चाललेलं आहे. तेव्हा बेळगाव परिसरातील मातृभाषा टिकवणारे, मराठी भाषा टिकवणारे अनेक जे रसिक आहेत किंवा दानशूर व्यक्ती आहेत, यांच्या निधीतून आपण हे साहित्य संमेलन अति उत्साहामध्ये आणि भव्य प्रमाणात साजरं करत असतो. तेव्हा ती उद्याच्या साहित्य संमेलनालासुद्धा बेळगाव परिसरातील रसिक श्रोत्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा असं मी पुन्हा एकदा सांगून मी माझे विचार त्या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. तर आज आमचे मित्र रणजित चौगुले सर वेगवेगळ्या चळवळीत अतिशय उत्तमरित्या ते कार्य करत आलेले आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांतिकारी कार्य करणारे अतिशय चपळ आणि ॲक्टिव्ह मेंबर म्हणून त्यांची ओळख बेळगाव जिल्ह्यासह कर्नाटकमध्ये आहे. तर त्यांना आम्ही विनंती करतो या संमेलनामध्ये कशा पद्धतीनं तयारी आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही हा यशस्वी गाडा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करता आहात सर. नमस्कार. या समूह साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी जिल्हाध्यक्ष सुधीर चव्हाण व राज्याध्यक्ष रवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जवळपास सर्व कार्यकारिणी महिनाभर राबत आहे. त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलेला असून आता काही क्षणापूर्वी उद्याच्या साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष जे आहेत प्राचार्य यशवंत पाटले सर यांचं आगमन झालेलं आहे. महाराष्ट्रातील एक ख्यातनाम वक्ते म्हणून त्यांची ओळख आहे. शिवाजीराव भोसले सरांच्या नंतर त्यांचं नाव प्रसिद्ध व्याख्याते म्हणून घेतलं जातं आहे आणि त्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी सगळे लोक आतुर झालेले आहेत. त्यानंतर दुसरं सत्र जे आहे ते प्राध्यापक गोसावी सर शिवचरित्रावर यांचं व्याख्यान होणार आहे. बेळगावातील जनता ही शिवप्रेमी, संभाजी महाराज प्रेमी आहे. त्यामुळे त्यांचं व्याख्यानसुद्धा 100% यशस्वी होईल. यात
याची आम्हाला खात्री आहे. आणि तिसरं सत्र बेळगाव परिसरात अनेक लहान मोठे कवी होऊन गेलेले आहेत आणि या कवींसाठी मोरे, प्राध्यापक मोरे हे मुंबईवरून खास या ठिकाणी येणार आहेत आणि काळजातल्या कविता या त्यांचा कार्यक्रम होणार आहे आणि त्याची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे. उद्या बेळगाव परिसरातील लोकांनी सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडीत सहभागी व्हावं आणि नंतर होणारी तिन्ही सत्र यशस्वी करावे असं मी कार्यकारिणीच्या वतीने आवाहन करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी राज्याध्यक्ष रवी पाटील सर उपस्थित आहेत. तर या चळवळीमध्ये गेल्या 7 वर्षांपासून अविरतपणे वेगवेगळ्या चळवळी यशस्वी केल्या, साहित्य संमेलनं भरवली, मराठी साहित्य जागरसुद्धा त्यांनी वेळोवेळी करण्याचा प्रयत्न करतात. ही साहित्य मंडळी जी व्यासपीठावर बसलेली आहेत, अतिशय प्रामाणिकपणे चांगल्या पद्धतीची मराठी भाषा, संस्कृती, अस्मिता टिकवण्याचं, वाढवण्याचं, समृद्ध करण्याचं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीनं करत आलेले आहेत. तर रवी पाटील सर, मी विचारू इच्छितो, गेल्या 7 वर्षापासून अविरतपणे चांगल्या पद्धतीचं साहित्य संमेलन यशस्वी होत आहे. एक राज्याध्यक्षपद म्हणून तुम्ही कोणत्या पद्धतीनं याचं नियोजन केलेलं आणि कशा पद्धतीने हे यशस्वी करत आलेलं आहात आणि उद्याचं साहित्य संमेलन कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं यशस्वी होईल, या संदर्भात काय सांगू शकाल सर? 2020 साली अखिल भारतीय साहित्य परिषदेची बेळगाव मुंबईमध्ये स्थापना झाली आणि तेव्हापासून आज तागायत गेली 7 वर्ष. या 7 वर्षाच्या अखंडित आणि 1 वर्षामध्ये कोरोना असतानासुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीचं साहित्य संमेलन आपण घेतलेलं आहे. तेव्हा म्हणजे कोरोना असतानासुद्धा त्या काळामध्ये आपण ऑनलाईन साहित्य संमेलन घेतलं, जे अखंडितपणे गेली 7 वर्ष घेतलं. यंदाचं हे 7वं वर्ष. जेणेकरून आपल्या बेळगाव नगरी आणि सीमा भागामध्ये साहित्याची मांदियाळी या ठिकाणी जी परिसरामध्ये होते, त्यावर शहरामध्ये सुद्धा साहित्याचा हा दरबार, साहित्याचा उत्सव, साहित्याचा हा महोत्सव या ठिकाणी शहराच्या ठिकाणी व्हावा आणि यातून साहित्यिकांना नेत्या हातांना बळ द्यावं, त्याचबरोबर वाचन चळवळ रुजावी आणि भाषा, संस्कृती, अस्मिता टिकवण्यासाठी साहित्य संमेलन ही सीमा भागाची ऊर्जास्थानं आहे आणि त्यासाठी आपण सातत्यानं जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जी जिल्ह्याची कार्यकारिणी आहे किंवा आपले ज्येष्ठ मार्गदर्शक या ठिकाणी जी चौधरी सर आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आपण ही जिल्ह्याची चांगली टीम कार्यरत आहे. त्याचबरोबर कार्यालयीन असा या पुरुषांच्या जोडीला महिलांची सुद्धा टीम चांगल्या पद्धतीनं कार्यरत आहे आणि त्याच पाठबळावरती या बेळगाव नगरीतल्या साहित्य संमेलनाची जी दरवर्षीचा चढता आलेख जो आहे त्याची जी उंची वाढण्याचा खरं तर कार्यकारिणीला हे सर्व श्रेय द्यावं लागेल. इतक्या चांगल्या पद्धतीनं आपली जिल्हा कार्यकारिणीची सर्व टीम चांगल्या पद्धतीने आहे आणि उद्याचे साहित्य संमेलन आहे यामध्ये यशवंत पाटणे ज्येष्ठ साहित्यिक आहेत, त्याचबरोबर कारण त्यांची लेखणी एवढी वाणीसुद्धा चांगली आहे आणि त्याचबरोबर शिवव्याख्याते यशवंत गोसावी हेही शिवचरित्रातून आजच्या तरुणाला मार्गदर्शन करणार आहे आणि जे ठाण्यावर काळजातल्या कविता 3ऱ्या सत्रामध्ये होणार आहे ते लोककवी प्रशांत मोरे या काळजातल्या कविता सादरीकरण करण्यात जवळपास 1.5 तासाचा हा कार्यक्रम निश्चितच आई आणि वडील हृदयस्पर्शी जे नातं आहे यावरती त्यांचं ध्येयता असणारी गाऊन कविता सादर करणार अशा पद्धतीची गीरचना निश्चित साहित्य रसिकांना एक प्रवरी ठरणार यात शंका वाटणार आहे. त्यासाठी उद्याच्या साहित्य संमेलनात या ठिकाणी साहित्यप्रेमी बहुसंख्येनं उपस्थित राहण्याचं मी आवाहन करतो. धन्यवाद रवी पाटील सर. या अध्यक्षांना शेवट समारोहाकडे वळतो आहे. तर सुधीर चव्हाण सर, या संमेलनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आपण केलेलं आहातच, तर शेवटी याचं कन्क्लुजन म्हणून काय सांगू शकाल आणि आमच्या या ज्ञानसाधना मीडियाच्या माध्यमातून आम्ही चालवली चळवळ त्या संदर्भात काय सांगू शकाल? लवकरच ज्ञान साधना या युट्यूबनं आपल्या सीमा भागामध्ये मराठीसाठी खूप चांगलं कार्य केलेलं आहे. लवकरच आमचे निलेश शिंदे आणि त्यांच्या टीमला या ठिकाणी शुभेच्छा देतो. यापुढे सुद्धा त्यांनी सीमा भागामध्ये जे काही योग्य ते घडामोडी घडली ते लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करावं आणि मराठी भाषा संस्कृती टिकवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे आणि आम्हालासुद्धा त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करावं हे त्यांच्याकडे एक अपेक्षा वाटतो आणि मी सर्वांना विनंती करतो की या ज्ञानसाधना
यूट्यूबला सर्वांनी भरघोस पाठिंबा द्यावा आणि सबस्क्राईब करावा हे विनंती करतो. धन्यवाद सर. गेल्या अविरतपणे 7 वर्षापासून चालत असलेला साहित्याची पालखी, साहित्याचा सोहळा आणि साहित्याची जपणूक, संस्कृती टिकवण्याचं, वाढवण्याचं, समृद्धी करण्याचं सुद्धा या मंडळीनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये थोडासा अंश म्हणून आम्ही सुद्धा सहभाग वेळोवेळी घेतलेला आहे. अशीच प्रकारची संमेलनं पुन्हा यशस्वी करण्यासाठी आम्ही नक्कीच सहकार करू आणि अशा बेळगावकरांना बेळगाव जिल्ह्यामध्ये आपली भाषा, संस्कृती टिकवण्याचं, वाढवण्याचं आपण सगळे काम करूयाच. तर तुम्ही या ठिकाणी नवीन असाल, या ज्ञानसाधना मीडियामध्ये या माध्यमातून वेगवेगळ्या घडत असणाऱ्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत देतच राहू. पण या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त संख्येने या चॅनलला सबस्क्राईब करून ही चळवळ, ही संस्कृती आणि ही चळवळ आमच्या माध्यमातून पुढे घेऊन जाण्यासाठी तुमचं सुद्धा सहकार्य करावयाची विनंती करतोय. खूप खूप धन्यवाद.